नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्लिश या ठिकाणी जो नवीन पोर्शन आलेला आहे त्यामधील 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. डू यू नो? त्यातील ए दिला आहे द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर. आता या ठिकाणी काही पिक्चर्स दिलेले आहे. या पिक्चरची नावे आपल्याला लिहायची आहे. बघा, या प्रकारे आपण त्यांची नावे लिहू शकतो. पहिलं जे पिक्चर आहे ते आहे बनियान ट्री, सेकंड आहे कॅक्टस, थर्ड आहे कोकोनट ट्री आणि फोर्थ आहे पाईन ट्री. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2. रीड द टेक्स्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी काही सेंटेन्सेस दिलेला आहे. ती सेंटेन्सेस आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे आणि ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा, या प्रकारे आपण ती सेंटेन्सेस कंप्लीट करणार आहोत. फर्स्ट सेंटेन्स आहे फॉरेस्ट गिव्स अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. सेकंड फिल इन द ब्लँक्स आहे तुलसी गौडा प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग. सेकंड फिल इन द ब्लँक्समध्ये लिहिलेलं आहे आपण 30,000 सॅपलिंग. थर्ड आहे तुलसी गौडा वर्क विथ द डॅश डॅश डिपार्टमेंट. आन्सर आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट. फोर्थ फिल इन द ब्लँक्स आहे चेक डॅम्स अँड ट्रेंचेस हेल्प टू स्टोअर डॅश डॅश वॉटर. आन्सर आहे रेन वॉटर. राहीबाई सोमा पॉपियर एनकरेजेस फार्मर्स टू ग्रो डॅश डॅश क्रॉप्स. आन्सर आहे लोकल क्रॉप्स. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी नेम्स दिलेले आहे, त्यांचं स्टेट, नोन ॲज आणि अवॉर्डेड पद्मश्री इन द इयर. अशा प्रकारे हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट नेम आहे तुलसी गौडा, सेकंड आहे चैत्रमन पवार आणि थर्ड आहे राहीबाई पॉपियर. बघा, आता या प्रकारे आपण हा चार्ट कंप्लीट करणार आहोत. फर्स्ट नाव होतं तुलसी गौडा. ते स्टेट कोणत्यामधून होते तर फर्स्ट नाव आहे तुलसी गौडा. स्टेट कोणतं तर कर्नाटका आणि नोन ॲज वनदेवता. आणि पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळाला होता 2021 मध्ये. सेकंड आहे चैत्रम पवार, महाराष्ट्र स्टेटमधून होते आणि त्यांना म्हटलं गेलं आहे अ पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. 2025 मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला होता. आणि थर्ड होते राहीबाई पॉपियर, महाराष्ट्र स्टेटमधून आहे आणि त्यांना सीड मदर म्हटलं गेलं आहे आणि 2020 मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. मॅच द रूट वर्ड्स विथ सुटेबल प्रिफिक्सेस. वन हॅज बीन डन फॉर यू. बघा, आता या ठिकाणी काही प्रिफिक्सेस दिलेली आहे, रूट वर्ड्स आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला शब्द बनवायचा आहे. आता या ठिकाणी रूट वर्डला आपण योग्य ते प्रिफिक्स लावून हा शब्द बनवायचा आहे. बघा, या ठिकाणी पहिला रूट वर्ड होता स्टॉप. त्याला आपण प्रिफिक्स लावलेला आहे नॉन. शब्द बनला नॉन स्टॉप. त्याप्रमाणे आपण नेक्स्ट शब्दसुद्धा बनवून घेणार आहोत या प्रकारे. बघा, दुसरा शब्द होता नोन. त्याला आपण प्रिफिक्स लावला अननोन. शब्द बनला अननोन. तिसरं रूट वर्ड आहे प्रेझेंट. त्याला आपण प्रिफिक्स लावलं रिप्रेझेंट. नेक्स्ट होतं ॲडव्हान्टेज आणि त्याला आपण प्रिफिक्स लावलं डिसॲडव्हान्टेज. नेक्स्ट वर्ड आहे पॉसिबल. त्याला आपण आय एम हे प्रिफिक्स लावलं आणि इम्पॉसिबल हा शब्द बनला. नेक्स्ट आहे रेग्युलर. त्याला आपण प्रिफिक्स लावलं शब्द बनला इररेग्युलर. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्सेस. या ठिकाणी जे पिक्चर दिलेलं आहे ते व्यवस्थित बघायचं आहे आणि जे वाक्य दिलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे. बघा, पहिलं दिलेलं आहे धिस इज अ बॉय. सेकंड आहे ही इज स्टडियस. सेकंड आहे धिस इज अ गर्ल. शी इज ब्रेव. थर्ड आहे धिस इज अ ट्री. इट इज ग्रीन. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. रीड द चार्ट. या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे.
बघा आता व्यवस्थित समजून घ्यायचा आहे चार्ट काय आहे. बघा या ठिकाणी जेंडर दिलेले आहे. जेंडर हे 3 प्रकारचे असतात, मस्क्युलाइन, फेमिनाइन आणि न्यूटर. बघा मस्क्युलाइन म्हणजेच काय तर पुल्लिंग, मराठीत आपण त्याला पुल्लिंगी म्हणतो. फेमिनाइन म्हणजे स्त्रीलिंगी आणि न्यूटर म्हणजेच काय तर नपुंसकलिंगी. आता पुल्लिंगी जे असतं म्हणजे जे मस्क्युलाइन आहे त्याच्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो ही. म्हणजे मस्क्युलाइन असलेले उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. बॉय, बॉय हा पुल्लिंगी आहे म्हणजे मस्क्युलाइन आहे. फादर हे सुद्धा मस्क्युलाइन आहे. किंग हे सुद्धा मस्क्युलाइन आहे. कारण हे तिघं जे आहे हे पुल्लिंगी आहे. यांना आपण ही हे प्रोनाउन यांच्याऐवजी यूज करू शकतो. दुसरं आहे फेमिनाइन. फेमिनाइन म्हणजेच काय स्त्रीलिंगी. त्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो शी. एक्झाम्पल्स आहे गर्ल, मदर आणि क्वीन. म्हणजे या ठिकाणी गर्ल, मदर आणि क्वीन यांच्यासाठी आपण शी हे प्रोनाउन वापरू शकतो कारण हे तीनही शब्द फेमिनाइन आहे, स्त्रीलिंगी आहेत. तिसरं आहे न्यूटर म्हणजेच नपुंसकलिंगी. त्यासाठी प्रोनाउन वापरतो इट. फॉर एक्झाम्पल बुक, टेबल, सिटी, फ्रूट. म्हणजे या ठिकाणी हे शब्द जे दिलेले आहे हे ते पुस्तक, तो टेबल, ते सिटी, ते फळ अशा प्रकारे किंवा ते फ्रूट असं आपण बोलतो. म्हणजे या ठिकाणी इट इज अ बुक, इट इज अ टेबल, इट इज अ सिटी या प्रकारे आपण बोलू शकतो. म्हणजे हे नपुंसकलिंगी आहेत. पुढचं बघणार आहोत राईट द करेक्ट प्रोनाउन फॉर द गिव्हन वर्ड्स. आता या ठिकाणी बघा काही शब्द दिले आहे त्यांच्याऐवजी आपल्याला प्रोनाउन वापरायचा आहे. आता किंग हा शब्द होता. आता किंग हा जो शब्द आहे तो मस्क्युलाइन आहे म्हणून त्याऐवजी आपण प्रोनाउन वापरणार ही. डॉल. आता डॉल हा जो शब्द आहे तो कसा आहे तो फेमिनाइन आहे म्हणून प्रोनाउन वापरणार शी. फ्लावर. फ्लावर हा शब्द न्यूटर आहे म्हणून आपण प्रोनाउन वापरणार इट. बघा या प्रकारे हे चार्ट आपण भरणार आहोत. बघा किंग प्रोनाउन वापरला आपण ही. आता डॉल. या ठिकाणी डॉल ही फेमिनाइनसुद्धा आहे कारण ती डॉल असं म्हणणार आपण परंतु ॲक्च्युअलमध्ये ती जी डॉल आहे ती या ठिकाणी न्यूटर आहे. नेक्स्ट आहे फ्लावर. ते सुद्धा न्यूटर आहे. पेन तो सुद्धा न्यूटर आहे. यश. आता या ठिकाणी यश हा मुलगा आहे म्हणून या ठिकाणी त्याला प्रोनाउन वापरणार ही. सृष्टी. या ठिकाणी सृष्टीसुद्धा एक मुलगी आहे, फेमिनाइन आहे म्हणून प्रोनाउन वापरलं शी. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. या ठिकाणी आपल्याला एक शॉर्ट पॅरेग्राफ कंप्लीट करायचा आहे आणि सब्जेक्ट दिलेला आहे ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. बघा आता ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला त्या जागेवरती भरायचे आहेत. बघा ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड. दे गिव्ज अस डॅश डॅश. वी ईट इट्स डॅश डॅश अँड नट्स. वी रेस्ट इन इट्स डॅश डॅश इन द समर. दे डॅश डॅश टू ब्रिंग रेन. वी शूड डॅश डॅश ट्रीज. अशा प्रकारे हा पॅराग्राफ आहे. आता त्या फिल इन द ब्लँक्स आपण या प्रकारे भरणार. ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. दे गिव्ज अस ऑक्सिजन. वी ईट फ्रूट्स अँड नट्स. वी रेस्ट इन इट्स शेड इन समर. दे हेल्प टू ब्रिंग रेन. वी शूड प्रोटेक्ट ट्रीज. अशा प्रकारे आपण हा पॅराग्राफ कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज. बघा आता या ठिकाणी आपल्याला जर एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करायचं असेल आणि वॉटरलासुद्धा कन्झर्वेशन करायचं असेल, वॉटरसुद्धा सेव्ह करायचं असेल तर कुठल्या ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन जमा करायची आहे, गोळा करायची आहे. बघा आन्सर या प्रकारे. Environmental protection and water conservation activities include planting native trees, avoiding plastic use,
बिल्डिंग चेक डॅम्स, हार्वेस्टिंग रेनवॉटर अँड स्प्रेडिंग अवेअरनेस इन द कम्युनिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. व्हॉट टाइप्स ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड? मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट बुक्स. बघा या प्रकारे त्याचा आन्सर लिहू शकतो आपण. मला आवडलेले पुस्तके. बघा आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स. पहिलं पुस्तक आहे श्यामची आई. सेकंड आहे छत्रपती शिवाजी महाराज. थर्ड आहे विंग्स ऑफ फायर. फोर्थ आहे पंचतंत्र. फिफ्थ आहे अकबर अँड बिरबल स्टोरीज. सिक्स्थ आहे तेनाली रामन स्टोरी. अशा प्रकारची मला आवडलेली ही गोष्टीची पुस्तके आहेत. याऐवजी तुम्हाला जर कुठलं अजून दुसरं बुक आवडत असेल तर त्या पुस्तकांची नावे तुम्ही या चार्टमध्ये ॲड करू शकता. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्रिएट अँड राईट स्लोगन्स फॉर सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्रीज. बघा सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ पहिली स्लोगन या प्रकारे लिहू शकतो. नंतर एव्हरी ड्रॉप काउंट्स, नो वॉटर नो फ्युचर. नेक्स्ट म्हणू शकतो सेव्ह ट्रीज सेव्ह अर्थ. नेक्स्ट स्लोगन आपण लिहू शकतो या प्रकारे ट्रीज आर लाईफ, डू नॉट कट देम. नेक्स्ट ट्रीज गिव्ज लाईफ, प्रोटेक्ट देम. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या स्लोगन्स लिहू शकतो. अशा प्रकारे आज आपण क्लास 6 यामधील 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठाचा कंप्लीट स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.